मुंबई पालिकेने मंजूर केलेल्या कोस्टल रोडचा आराखडा मुंबई पुरातन वारसा संवर्धन समितीने फेटाळला। प्रस्तावित आराखडा समुद्र किनाऱ्यावरच्या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या सौंदर्यात बाधा आणणारा असल्याची समितीची तक्रार आहे। मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणाऱ्या कोस्टल रोडमुळे क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य कमी होईल असं समितीचं म्हणणं आहे। आणि त्यासोबत बांद्रा फोर्ट समोर पर्यटकांसाठी मोठा डेस्क उभारण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे फोर्टच्या सौंदर्याला हानी पोहोचू शकते असा समितीचा दावा आहे। मनश्री पाठक आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। मनश्री, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एक फटका कोस्टल रोडचं जे स्वप्न आहे शिवसेनेचं आणि भाजपचं। नक्कीच दीपक, खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्यासोबतच मुंबईच्या विकासासाठी सुद्धा खूप महत्वाचा असा प्रकल्प आहे कोस्टल रोड। मात्र आता पूर्णपणे डिझाईन कोस्टल रोडचं तयार झाल्यानंतर सुद्धा हेरिटेज कमिटीमुळे आता पुन्हा एकदा कोस्टल रोडचं जे डिझाईन आहे ते पुन्हा एकदा ड्रॉइंग टेबलवर मागे जाणार आहे। कारण हेरिटेज कमिटीने जे आक्षेप घेतलेले आहेत, ज्या त्रुटी नोंदवलेल्या आहेत, त्या म्हणजे खास करून दोन मुद्दे आहेत की मरीन ड्राईव्ह आणि बांद्रा फोर्ट या ठिकाणी जे कोस्टल रोडचं अलाइनमेंट येणार आहे त्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आलेले आहेत। मरीन ड्राईव्हला जो पोलीस जिमखाना आहे त्यासमोर कोस्टल रोडचा साऊथ बॉन्ड रोडचा एक मोठा बोगदा तयार होणार आहे आणि त्यामुळे पोलीस जिमखान्यासमोरून आपल्याला जे समुद्राचं दृश्य बघायला मिळतं ते कदाचित नंतर बघायला मिळणार नाही। त्याचबरोबर क्वीन्स नेकलेसला सुद्धा धक्का लागू शकतो, त्याचं सौंदर्य कमी होऊ शकतं असं सुद्धा हेरिटेज कमिटीचं म्हणणं आहे। आणि दुसरं म्हणणं म्हणजे बांद्रा फोर्टच्या आजूबाजूला जी पर्यटकांची वर्दळ असणार आहे किंवा बांद्रा फोर्टचं जे सौंदर्य असणार आहे त्याला सुद्धा धक्का पोहोचेल असं हेरिटेज कमिटीचं म्हणणं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हा जो पालिकेचा आराखडा आहे, पालिकेचं जे डिझाईन आहे ते हेरिटेज कमिटीने अमान्य केल्यामुळे पुन्हा एकदा हे डिझाईन तयार करावं लागेल आणि अर्थातच त्यामुळे समोर आहे की कोस्टल रोडचं जे अलाइनमेंट आहे, कोस्टल रोडचा जो प्रकल्प आहे तो आणखी सामनेवर पडणार आहे। मनश्री, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।